उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसतात का नगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या प्रचारामध्ये? हे बघा, नगरपालिकेच्या, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तिथले जिल्हा प्रमुख जे आहेत, तिथले जे कोण संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेचे, शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख हा प्रकार असतो, संपर्क नेते असतात, ते सगळे त्या क्षेत्रात त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात जिथे जिथे नगर परिषद आहे, नगरपालिका आहेत, तिथे ते ऑलरेडी कार्यरत आहेत, काम करत आहेत. सुषमा अंधारे ऑलरेडी तिथे पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर सगळ्या ठिकाणी आमचे नेते आहेत त्या तिथे आहेत. विनायक राऊतजी कोकणात आहेत. विनायक राऊतजी वारंवार काल पालघर, डहाणू, मोखाड्याला पण 2 दिवसाआधी होते. तर आमचे जे काही नेते आहेत ना, ते ग्राउंड लेवलवर ऑलरेडी जिथे ज्या प्रकारे काम करायचं आहे, ज्या प्रकारे इतके वर्ष शिवसेना काम करत आलेली आहे, ते काम ऑलरेडी शिवसैनिकांमार्फत सुरू आहे. आणि शिवसेना हा शिवसैनिकांच्या जोरावर काम करणारा पक्ष आहे, म्हणून त्यांना स्टार प्रचारकपेक्षा शिवसैनिक हाच त्यांचा स्टार प्रचारक असतो. आणि तो त्या जिल्ह्यात, त्या तालुक्यात, त्या बूथवर, त्या गल्लीत, त्या नाक्यात, तिथे जे काय त्यांच्या संपर्कातले मतदार आहेत त्यांच्याशी वारंवार, फक्त निवडणुकीपुरते नाही तर वर्षानुवर्ष तो तिकडे संपर्क साधत असतो. आणि त्याचा शिवसेनेला फायदा होत आलेला आहे आणि यापुढे देखील होईल. ते पण ठीक आहे, पण आता तुमच्या पुढची जी लढाई आहे ती प्रचंड मोठी आहे आणि तुमच्या समोरचे जे विरोधातले पक्ष आहेत त्यांचे सगळे नेते सत्ता हातात असताना सुद्धा झाडून मैदानावर आहेत, प्रचार करतायत, कार्यकर्त्यांमध्ये. तुम्हाला असं वाटत नाही की तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते तुमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना साथ देण्यासाठी मैदानावर असायला हवेत? कार्यकर्त्यांवर विश्वास असणं, स्थानिक नेत्यांवर विश्वास असणं स्वाभाविक आहे, पक्ष संघटनेवर विश्वास असणं स्वाभाविक आहे, पण तिथे जर पक्षाचे वरिष्ठ नेतेच नसतील, जेव्हा की पलीकडे दिसतायत सगळे वरिष्ठ नेते, तुम्हाला वाटत नाहीत की ते असले पाहिजेत? हे बघा, विनायक राऊतजी हे 2 टर्म खासदार, आमचे पक्षाचे सचिव हे वरिष्ठ नेतेच आहेत. सुषमा अंधारे ताई जे आहेत त्या आमच्या उपनेत्या आहेत, ते पण वरिष्ठ पदाधिकारीच आहेत. आपण जर अनिल परब साहेब आहेत, ते देखील वरिष्ठ नेतेच आहेत. ते गेल्या मंत्रिमंडळात ते महत्त्वाच्या मंत्री पदावर होते. तर सगळे वरिष्ठ नेते आमचे तिथे आहेत, पण त्याचं काय गाजावाजा करण्याचं गरज नाही. तिथे जे काही लोक कामं करतायत ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत आणि येणाऱ्या निवडणुकीत त्याचं जे काही निकाल असेल, रिझल्ट असेल, ते दिसेल समोर. आणि मुंबई सोडून जर आपलं म्हणणं असेल की उद्धव ठाकरे साहेब किंवा आदित्य ठाकरे साहेब का जात नाहीये, तर त्याचं कारण असे, योग्य वेळी उद्धव साहेब जातील, जिथे जिथे ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जातील. जेव्हा आमच्या नेत्यांकडनं तशा प्रकारचं तपशील, तशी यादी की कुठे कुठे त्यांना जाणं आवश्यक आहे, तिथे तिथे उद्धव साहेब नक्कीच जातील. आदित्य साहेबांचा प्रश्न राहिला तर आदित्य साहेब सध्या जे काय वोट चोरी आणि इतर सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतं लक्ष केंद्रित करून ते त्याच्यावरती कार्यरत आहेत, तिकडे ते काम करत आहेत त्या पद्धतीने, म्हणून ते देखील योग्य वेळी जातील. परंतु आता त्यांच्या समोर जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती त्यांची वर्किंग सुरू आहे.